स्वागत आहे आपल्या सर्वांचं क्रिएटिव्ह बाईट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर। हल्ली तरुण जनरेशन जिमला जाते आणि जिमला जाताना त्यांना प्रोटीन पावडर खावी लागते आणि प्रोटीन पावडर मार्केटमधली अतिशय महाग मिळते आणि त्या प्रोटीन पावडरपेक्षाही हेल्दी प्रोटीन पावडर आपण फणसाच्या बीपासून तयार करू शकतो। त्याची आज आपण रेसिपी तयार करणार आहोत। ही अतिशय रेसिपी आपल्या उपयोगी पडणारी आहे, कारण मुलं मार्केटमधली जी महागडी प्रोटीन पावडर आणतात त्यापेक्षाही अतिशय स्वस्तामध्ये, आणि आपण ह्या ज्या बिया आहेत त्यांचा आपण काहीच वापर करत नाही। आपण बऱ्याच वेळा ह्या बिया टाकून देतो, पण या बियांपासून ह्या बिया अतिशय पौष्टिक असतात, आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर या बिया आहेत। आता आपण या बिया भाजून घेतोय। आपल्याला ही टरपलं काढायला खूप कठीण जातात, म्हणून आपण ह्या बिया भाजतोय आणि या बिया भाजल्यानंतर यांची टरपलं काढणं आपल्याला खूप सोपं जाईल। फणसाच्या बीमध्ये व्हिटॅमिन बी, झिंक, आयर्न, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणामध्ये असतं। तसेच थायमिन आणि रायबोफ्लेविन हे घटक पण मुबलक प्रमाणामध्ये असतात। तसेच डॉक्टर बऱ्याच वेळा फणस खाण्याचा आपल्याला सल्ला देतात, कारण रक्तातील साखर फणस खाल्ल्यामुळे नियंत्रणात राहते। आपलं फणसाचं बी आता व्यवस्थित भाजून झालं आहे। आता ह्या भाजलेल्या बीला थोडं थंड झाल्यानंतर आपण याची टरपलं काढून घेणार आहोत। फणसाच्या बी खाल्ल्यामुळे आपले हाडं आणि दात मजबूत राहतात। तसेच त्या फणसाच्या बीमध्ये लोह पण असतं, ज्यामुळे अशक्तपणा आपल्या शरीराला येत नाही। फणसाचं बीचं कवर जर आपण डायरेक्ट काढायला लागलो तर खूप वेळ लागतो, आणि अशा पद्धतीने जर भाजून आपण बिया घेतल्या तर झटपट कवर निघतं आणि आपलं काम खूप सोपं होतं। आणि अशा पद्धतीनं आता आपण हे बीचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आणि आपल्याला हे नंतर तव्यावर व्यवस्थित भाजून घ्यायचे। फणसाच्या बीमध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणामध्ये असतं, जे वेगन आणि शाकाहारी आहेत त्यांना तर अतिशय फणसाचं बी उपयोगी आहे, कारण फणसाच्या बीमध्ये शाकाहारी लोकांसाठी प्रोटीन असलेल्या गोष्टी खूप कमी प्रमाणामध्ये असतात आणि फणसाच्या बीमध्ये प्रोटीनची कमतरता आपल्या शरीराला भरून देण्यासाठी अतिशय उपयोग होतो। आपण हे थंड पाण्यामध्ये बरोबर किंवा दुधात मिक्स करून किंवा डायरेक्ट पावडरसुद्धा आपण या फणसाच्या बीची खाऊ शकतो। फणसाच्या बिया आपल्या व्यवस्थित गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण भाजलेले आहेत। आपल्याला यातलं मॉइश्चर कमी करायचं होतं, म्हणून आपण यांना व्यवस्थित भाजून घेतलं आहे, कारण आपल्याला नंतर याची पावडर तयार करण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये मॉइश्चर राहून चालणार नाही। आपल्याला जर जास्त दिवस फणसाची पावडर टिकवायची असेल तर आपल्याला व्यवस्थित पोटात आतपर्यंत हे बी भाजणं खूप गरजेचं आहे। बिया आपल्या थंड झाल्या आहेत। आता आपण यांना मिक्सरमधनं काढून याची पावडर करायची आहे। अशा पद्धतीनं आपली जाडसर पावडर तयार झाली आहे। आपल्याला याची फाईन पावडर तयार करायची आहे, म्हणून अजून एकदा आपण याला भाजून घेणार आहोत, म्हणजे थोडं काही मॉइश्चर शिल्लक राहिलं असेल तर ते पण जाईल आणि आपल्याला फाईन पावडर मिळेल। त्यामुळे 2 ते 3 मिनिट आपण परत एकदा तव्यावर छान भाजून घ्यायचे लाल होईपर्यंत। आता कलर आपला व्यवस्थित लाल कलरचा आलेला आहे। आपल्याला एकदम जाळायचं नाही आहे, नाहीतर ही पावडर कडू लागेल। अशा पद्धतीची पावडरचा कलर आला पाहिजे। साधारण ही पावडर तयार झाल्यानंतर कॉफीच्या कलरची दिसते। तर थंड झाल्यानंतर आपण परत एकदा मिक्सरला काढून घेणार आहोत आणि याची छान पावडर तयार करून घेणार आहोत। पावडरचा कलर एकदम जबरदस्त आला आहे। कॉफीच्या कलरची आपली ही पावडर रेडी झालेली आहे।
ही पावडर कॉफीसारखी सुद्धा तुम्ही रेग्युलर आपण मार्केटमध्ये दुधात मिक्स करण्यासाठी जे पावडरी आणतो त्यापेक्षा अशा पद्धतीची होममेड पावडर तुम्ही घरामध्ये तयार करू शकता। ही शुगर फ्री पावडर आहे। याच्यामध्ये तुम्हाला गरज असेल तर तुम्ही शुगर वापरू शकता किंवा विदाऊट शुगरसुद्धा तुम्ही याच्यापासून कॉफी तयार करू शकता। आता आपण दूध गरम करून घेतो आहे। हे गरम दूध आणि थंड दूध दोन्हीमध्ये तुम्ही याचा वापर करू शकता किंवा विदाऊट मिल्क जे वेगन आहेत त्यांना दूध चालत नाही तर ते पाण्यामध्ये मिक्स करून सुद्धा ही पावडर पिऊ शकतात। आपण 1 चमचा साखर वापरतोय। साखर ऑप्शनल आहे, नाही घातली तरी पण चालते। दुधाला मस्त उकळी आलेली आहे। आता ही आपली कॉफी किंवा याला प्रोटीन शेक म्हणू शकतो आपण। गरम थंड दोन्ही पद्धतीने आपण हा प्रोटीन शेक पिऊ शकतो। अतिशय हेल्दी ड्रिंक तयार झालेलं आहे आपलं। आता इथून पुढे कधीही फणस जर घरी तुम्ही आणाल तेव्हा या बिया फेकू नका। या बियांपासून अतिशय हेल्दी पौष्टिक अशी प्रोटीन पावडर आपण तयार करू शकतो। कमी वेळेमध्ये आणि झटपट बनते, जास्ती मेहनत करावी लागत नाही आणि अतिशय पौष्टिक अशी जी आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त आहे आणि प्रोटीन जे आपल्या शरीराला खूप गरजेचं आहे। हाडं बऱ्याच वेळा आपली हाडं दुखतात, आपली रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते, तर अशा पद्धतीची ही प्रोटीन पावडर घरामध्ये तयार करा आणि घरातल्या सर्वांचं आरोग्य त्यामुळे खूप हेल्दी राहील। जर माझ्या चॅनलवरच्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील तर बेल बटन दाबा, त्यामुळे माझे नवीन येणारे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। थँक्यू।